दशक 7वा, समास 6वा, बद्ध मुक्त निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद शंकराचार्य विरचितम अथ श्री पांडुरंगाष्टकम. महायोग पीठे तटे भीमरद्या वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं प्रमाणं भवाब्दे निहृदं मामकानाम्. प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितं भक्कराभ्याग्रतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते ग्रतो नाभिघोष परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियायुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं शरश्चन्द्रबिम्बाननं चारुहासम् असत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्गैः त्रिभङ्गाकृतिम्बरमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं तवं पांडुरंगस्य वैपुण्यदं ये पठन्ते गचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति इति श्रीमच्छंकराचार्यविरचितं श्रीपाण्डुरंगाष्टकं सम्पूर्णम्. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा.
सोयम मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा, समास 6वा. त्यामध्ये आपल्या 10 ओव्या झाल्या आहेत पूर्ण, ज्यामुळे ब्रह्मची होऊनी जावे प्रश्न विचारले श्रोत्यांनी, आणि प्रश्न विचारले आणि उत्तर देत असताना समर्थ अतिशय आनंदाने उत्तर देतात. कारण प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे. तो प्रश्नही समजू शकतो आपण आणि समर्थांचं मनोगतही समजू शकतो. या ठिकाणी प्रश्न विचारणारा श्रोता म्हणजेच उत्सुक श्रोता. आता श्रोत्याची 5 लक्षणं खरंच एखाद दिवशी घेईन मी. उच्च श्रवा वगैरे नाव आहे श्रोत्याचं. त्यामध्ये आपण कुठे बसतो या सगळ्या गोष्टींचं खरंच वर्णन आहे त्याच्यामध्ये. काय वेद आहेत आपले एक एक. खरंच वेदांमध्ये प्रत्येक गोष्टीला त्यांनी महत्त्व दिलं आहे. तर ते उच्च श्रवा अशा 5 प्रकारचे जे श्रवण करणारे जे श्रोते आहेत, त्यातला सगळे 5 गुण असणारे जे श्रोते असतील आणि येतात ते आपोआप. एकदा का श्रवणाला लागला की ते 5ही गुण येतात आणि त्यामुळेच तो भक्त होतो ना. जय जय रघुवीर समर्थ. मग त्यांनी म्हटलं असा जर श्रोता उत्सुक असेल, नुसता श्रोताच कशाला, आपण सगळ्याच गोष्टीमध्ये उत्सुकता जर समोरच्यांच्या मध्ये दिसली तरच माणसाला दुसऱ्याला आपण म्हणतो ना श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. नुसता वक्ताही कामाचा नाही, नुसता श्रोताही कामाचा नाही. दोन्ही जेव्हा एकत्र येतात सच्चेश सद्गुरू, त्यावेळी जी काही गोष्ट घडते ती दिव्य आहे. तो अमृताचा स्पर्श आहे. तर ते म्हणतात की ब्रह्मची होऊनी जावे, असं समजा समर्थांनी सांगितलं असेल ब्रह्मची होऊन जावे, किंवा श्रोत्यांनी विचारलं की मला ब्रह्मची होऊन जावे ही जी ओवी आहे ती मला पटली आणि मला आता तसं व्हावं वाटतंय. किती मोठी संकल्पना आहे. म्हणजे मी जे सांगितलं ते ऐकलं श्रोत्यांनी, शिक्षकांनी एखादी गोष्ट शिकवली आणि त्याचं उत्तर देत असताना एखादाच विद्यार्थ्यांनी हात वर केला, हो मला येतं आणि मला समजलं, आणि त्याच्या पुढचंही जर काही विचारलं तर तो उत्तर द्यायला तयार असतो विद्यार्थी, कारण त्याच्या लक्षात येतं. एखादी गोष्ट जर लक्षात आली, एखादं गणित समजा गणिताच्या शिक्षकांनी शिकवलं आणि ते शिकवल्यानंतर ते उत्तर आलं, ती गोष्ट समजली, पण त्याच्यावर आधारित जर एखादा प्रश्न त्या शिक्षकांनी विचारला आणि त्याचं उत्तर जर एखाद्या विद्यार्थ्यांनी दिलं तर तो आणि विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा संवाद आहे. म्हणजे मी सांगितलं त्याच्यानंतर त्याच्या आधारित जो एखादा प्रश्न मी विचारला त्याचं सुद्धा तू उत्तर देतो. म्हणजे तू तुझं तत्त्वज्ञान लॉजिक त्या ठिकाणी लावतो, म्हणजेच तुझं पूर्ण श्रवण झालेलं आहे. मी जे शिकवलं ते सगळं तुला समजलं आहे आणि त्यामुळे तू स्वतःचं अप्लिकेशन म्हणजे त्या गोष्टीचं तू स्वतः करू शकला. आणि मग त्या ठिकाणी तो लाडका विद्यार्थी असतो. लाडका विद्यार्थी शिक्षकांचा सुद्धा होतो. लाडकी मुलगी सुद्धा आईची होते. मी सांगितलं ते शिकवलं आणि तसं तसं करून दाखवलं, स्वतःची सुद्धा भर त्याच्यामध्ये घातली, आईला आनंदच आहे. हे सगळे देणारे जे लोक आहेत ना, त्यांनी श्रोत्याचं वर्णन केलं आणि वक्त्याचंही वर्णन केलं आहे. हे जे वक्ते आहेत ना, हे जे सद्गुरू आहेत ना, ते देण्यासाठी आहे. आणि घेणारा तयार दिसला की त्यांना फार आनंद होतो, कारण घेणारेच नाही आहेत. घेणारा दिसला की त्यांना आनंद होतो. मग त्यामुळे ब्रह्मची होऊ न जावे हे दोन्ही दृष्टीने जर विचार केला तर किती दिव्य अनुभूती आहे ही. त्यांचं म्हणणं ज्ञानाला महत्त्व नाही. आता योग वसिष्ठ सकाळी सुरू आहे समजा, आणि माझं पण त्याच्यावरती समजा चिंतन चालू आहे. गुरुवारी वेगवेगळ्या विषयांवरती दशावतारांवरती चिंतन चालू आहे. हे सगळं ज्ञानासाठी ठीक आहे, पण अनुभव त्या एकाचाही जर नसेल, एकाही गोष्टीचा, फक्त त्यांचं म्हणणं आहे की ज्ञानी कोण आहे, अद्वैत ब्रह्म निरूपिले ते कल्पनेरहित संचले क्षणयेक तदाकार केले मज या निरूपणे श्रीराम. सुरुवातीची ओवी आहे पहिली. ह्या निरूपणाने जर मला तदाकार होता आलं त्या गोष्टीशी, तो वक्ता असो का श्रोता असो, दोन्ही एकाच कॅटेगरीचे आहे. पण इकडे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असल्यामुळे त्यांना आपण मान देतो. आपण जे सर्वसाधारण बोलतो ते एकाच लेवलवरती आहे, एकाच पातळीवरती आहे. फक्त कोणी ऐकण्याचं काम करतं आणि कोणी सांगण्याचं काम करतं. पण ऐकणारे जास्त मोठे असतात, कारण की ते नवीनच काहीतरी ऐकत असतो. आपण जेव्हा ऐकतो तेव्हा बोलणारा जे मला माहिती आहे तेच बोलू शकते, श्रवण करणाऱ्याला सगळंच नवीन कळतं.
त्यामुळे श्रोत्याला खूप महत्त्व आहे. आणि त्या श्रोत्याच्या ठिकाणी मज या निरूपणे, या निरूपणामुळे मला जे तुम्ही अद्वैत निरूपण केलं आहे त्याचं जर मला क्षण एक तदाकार, एक क्षण जरी मला तदाकार होता आलं तर ह्या निरूपणाचं ते सगळं महत्त्व आहे. मग हे जे ब्रह्मची होणे जाय काते संसारी असावे, दोहीकडे भरंगळावे किती म्हणून श्रीराम. आता त्यांनी सांगितलं एक तर तदाकार, आवडलं ना, इतकं आवडलं. समर्थ बोलतायत, समर्थ तत्वज्ञान सांगतायत आहे, एकमेकवा द्वितीय सत्य सांगतात आहे, ह्याच्या व्यतिरिक्त सत्यच नाही काय. मी जे सांगतो त्या व्यतिरिक्त सत्य नाही असं जेव्हा सांगितलं, बरं सांगितल्यानंतर ह्याला पटलं. आणि ह्याला पटल्यानंतर मग त्याला जर वाटलं की मग ब्रह्मची होणं जर काते संसारी असावे, मग तुला संसारी राहावं वाटेल का? मनाने तुला संसारात राहावं वाटेल का? मग दोहीकडे भरंगळावे, दोन्ही डगल्यांवर हात ठेवता येणार नाही. एक तर हे आणि एक तर ते केलं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम आहे. आणि हे केलं तर जन्ममृत्यूच्या भवसागरातून पार आहे. मग त्यामुळे दोन्हीकडे भरंगळणं आता तरी थांबव. महाप्रश्न समर्थांचा आहे का वक्त्याचा आहे का श्रोत्याचा आहे, विचार करू आपण. ते म्हणतात ते ब्रह्मची होऊन जावे काते संसारी असावे, दोन्हीकडे भरंगळावे किती म्हणून श्रीराम. आता समर्थांनी आता म्हणा, आता बोलता बोलता काही वर्षांनी म्हणे, जेव्हा नवरा बायको लग्न होऊन आपण जेव्हा एकमेकांच्या सोबत राहतो, काही वर्षांनी असं लोक म्हणतात की ते दोघं बहीण भाऊ नसून एकसारखे दिसायला लागतात. 5-7 वर्ष झाली की त्यांच्यामध्ये काहीतरी असं साम्य येतं की ते दोघं एकमेकांचे रक्ताचं नातं नसून ते मनाने जेव्हा एकरूप होतात तेव्हा ते सारखे दिसतात. असं पुष्कळ जण म्हणतात हे नवरा बायको सारखेच दिसतात आहे. आणि प्रत्यक्षात काय संबंध आहे त्यांचा? ते ही या घरातून ती या घराण्यातून, गोत्रसुद्धा सारखं नाही, सगोत्री विवाह चालत नाही. आणि तरीसुद्धा ज्यांची मनस्थिती एक असते, मन ज्यांचे जुळलेले असतात, ते बरेच लोक असं म्हणतात दिसतात वेगळे पण बराच साम्यभास आलेला आहे. इतक्या वर्षाचा संसार. मग जर नवरा बायको वेगळ्या याच्यातले असून सुद्धा मुलांनी आईसारखं असणं आणि ह्या सगळ्या गोष्टी रक्ताच्या ठीक आहे, पण ह्या संसार मग तसं झालं आहे आता की सत्शिष्य आणि सद्गुरू एकच झाले. त्यांचं म्हणणं की त्यांचा प्रश्न आहे की ह्याचं उत्तर आहे, यांनी विचारलं आहे की ते सांगतात आहे, ते सगळं एकच आहे. प्रश्नही त्याचा सद्गुरूंच्या उत्तरासारखा आणि सद्गुरूंचं उत्तरसुद्धा प्रश्न ते विचारतायत तसं. मग ही ओवीला आपण दोन्ही पद्धतीने अर्थ काढू शकतो. ब्रह्मची होणी जावे काते संसारी असावे, दोहीकडे भरंगळावे किती म्हणून श्रीराम. हा प्रश्न जर समर्थांनी विचारला तर हा समर्थांचा प्रश्न, किती दिवस भरंगळशील? आणि वक्त्याने उत्तर दिलं किती वेळ भरंगळू, मला कळलं आहे आता ब्रह्म काय आहे आणि ब्रह्मानंदाचा आनंद काय, तुम्ही जे देताय त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. असाही अर्थ आपण या ठिकाणी, इतकं श्रोता आणि वक्ता एक झाले तेव्हा कुठे तो ग्रंथ तयार होतो आहे. सत्शिष्य लिहून घेणारे आणि सद्गुरू सांगणारे. सद्गुरूंचं प्रेम अपार आहे. कदाचित त्यांच्या डोळ्यात पाणी येत असेल कल्याणांच्या की काय मी माझ्या हातून हे काय घडत आहे. निरूपणी ज्ञान प्रबळे. मग त्यांनी म्हटलं हे असं होण्याचं एकदा नाही झालं, दोनदा नाही झालं, तीनदा नाही झालं, पण निरूपणांमुळे होतं. निरूपणामुळे हे सगळं शक्य आहे. या सगळ्या गोष्टी फक्त निरूपणाने शक्य आहे. निरूपणाने ज्ञान प्रबळे उठवून जाता मावळे. जर निरूपणातून उठून गेलो म्हणजे याचा अर्थ निरूपण म्हणजे हा 1 तासाचा भाग नाही. ह्या मनस्थितीतून जर निघून गेलो आपण की 1 तास ऐकलं, त्यांनी सुरुवातीला बेलसरीने सांगितलं होतं की 1 तास ऐकलं तर मला असं वाटतं की यांच्यासारखं व्हावं. आणि प्रत्यक्षात मी जेव्हा संसारात रमतो ना तेव्हा असं वाटतं की विसरलं आपण सगळं. ह्या सगळ्या गोष्टी जर घडत असतील तुमच्या बाबतीत तर उठून जाता मावळे, मागुता कामक्रोध खवळे, ब्रह्मरूप असे श्रीराम. ह्यामध्ये कामक्रोध पुन्हा पुन्हा येत आहेत. पुन्हा पुन्हा कामक्रोध आले आणि पुन्हा पुन्हा त्या 1 तासाचा परिणाम जर निघून गेला तर मग ते ज्ञान जे प्रबळ झालं आहे, जे वाटलं आहे ते टिकायला पाहिजे ना. ते ज्ञान जे आहे ते खरंच सगळ्या गोष्टी समजून जर ते टिकत नसेल आणि पुन्हा 1 तासानंतर जर आपण आपल्या संसारामध्ये पूर्ण घडून जात असो, थोडंफार घडणं वेगळं, पूर्णपणे जर संसारच आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे तर दुसऱ्या दिवशी जाताना सुद्धा आपल्याला कंटाळा येईल 1 तास वाचण्यासाठी. शक्यतो नाही जमलं तरी चालेल आता,
हे निरूपण नाही ऐकलं तरी एका दिवसाने काय फरक पडतो, कारण मन त्या संसारामध्ये रमलं आहे. निरूपणी ज्ञान प्रबळे उठून जाता मावळे मागुता कामक्रोध कवळे ब्रह्मरूपासी. जर ब्रह्मरूपाचा ध्यास असेल तर कामक्रोध खवळायला नको, म्हणजे संसारामध्ये लक्ष जायला नको. या 3 गोष्टींवरती चर्चा, म्हणजे हा समास खरंच सगळ्यांचा म्हणजे मानाचा तुरा म्हणावा लागेल याला, की अनुभवावरती पूर्णपणे भर दिलेला आहे. पूर्ण अनुभवावरती भर आहे. नंतर त्यांनी म्हणलं ऐसा कैसा ब्रह्म झाला. प्रश्न विचारतात त्या आपला 12व्या ओवीमध्ये, ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोहीकडे अंतरला. जर तू ब्रह्म झाला असं म्हणतो आणि झाला नसेल तर ना ब्रह्म झाला ना संसारात रमला. कारण संसारामध्ये लक्ष लागत नाही, ब्रह्म आवडायला लागतं. ब्रह्मामध्ये लक्ष लागत नाही कारण संसार आवडतो. मग या दोन्ही गोष्टी झाल्या तर आता एक काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. निश्चित निर्णय घ्या, दोन्हीकडे अंतरू शकतो. आणि मग संसार त्याचा जो आहे तो संसारही पूर्ण होत नाही आणि परमार्थसुद्धा साधत नाही. घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे वोडी, संसार करता आवडी ब्रह्मी उपजे मागोती. मग संसार करता आवडी, संसार करताना ब्रह्मी उपजे मागोती. संसार करता 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 एक क्षण संसार म्हणजे यामध्ये रमता रमता मायेमध्ये, संसार नाहीच म्हणायचा आता. हा काय नवरा बायकोचा आणि कुटुंबाचा खेळच नाही आहे. हा खेळ आहे आपल्या मायेचा आणि ब्रह्माचा. मायेमध्ये रमणं आणि ब्रह्म आवडणं या 2च गोष्टी महत्त्वाच्या. संसार अतिशय छोटी गोष्ट झाली त्यातली. संसार, आपलं कुटुंब, आपलं घर, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी अतिशय छोट्या आहे. हे माया आणि ब्रह्माबद्दल जेव्हा निरूपण चालतं तर मायेमध्ये जर रमत असेल तर माया करता करता, मायेमध्ये रमता रमता मग ब्रह्माची आवडी निर्माण होणे. मायेमध्ये रमता रमता ब्रह्माची आवडी निर्माण होणे. ब्रह्मसुख नेले संसारे. संसाराने ब्रह्मसुख नेलं, जे सत्य सुख मिळूच शकत नाही, खरा आनंद मिळूच शकत नाही. संसारामध्ये ब्रह्मसुख नेलं. संसार गेला ज्ञानद्वारे. आणि किती महत्त्वाची ओवी आहे, किती महत्त्वाची आहे. ब्रह्मसुख नेले संसारे. संसारामध्ये रमला, ब्रह्मसुख नेलं, संपलं. कारण ब्रह्मसुख संसारामध्ये मिळू शकत नाही. पण संसार गेला ज्ञानद्वारे. पण संसार ज्ञानाने जातो. हे ब्रह्मसुख इथे आहे याचा जर ज्ञान झालं तर संसार जातो. आता युनिव्हर्सल ट्रूथ आहे, नेतो या अर्थाने. म्हणजे ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे. दोन्ही अपुरी पुरे एकही नाही. त्याच्यापैकी जर 2 पैकी एकावरती निर्णय जर घेतला नाही तर एकही मिळत नाही. जय जय रघुवीर समर्थ. तेच त्यांनी रिपीट केलं आहे. पहिल्या ओवीचा अर्थ त्यांनी पुन्हा सांगितला आहे की ब्रह्मसुख नेले संसारे. संसारामध्ये रमलो तर ब्रह्मसुख नाही. आणि संसार गेला ज्ञानद्वारे. संसारामध्ये जर आपल्याला ज्ञान झालं तर संसार संपला. ज्ञान कशाचं? मी कोण आहे. सगळ्यात कठीण अवस्था मी कोण हे शोधण्याचा जेव्हा शोध त्याला लागला तर मग संसार गेला. देहच जिथे आपला नाही त्यांनी मानलं, तेव्हा मी कोण आहे याची खरी त्याला जागृती झाल्यावर मी तर असीम अनंत अशा परमात्म्याचा अंश आहे त्यांनी मानल्या. आताच बोलले ना की नुसतं आपलं संसार, छोट्याशा संसाराबद्दल विचार न करता मायेचा विचार होतो. तसा मी कोण आहे हे जर आत्मस्वरूप कळलं तर देहाचा विचार येणार नाही. देहाला वाटतं ते, देहाला होतंय ते, या सगळ्या गोष्टी संपण्याचं काही कारण नाही. आता उद्या जगन्नाथाचा उत्सव आहे. उद्या जगन्नाथाची यात्रा आहे. त्याचा जो भक्त आहे त्या भक्ताला सुद्धा जगन्नाथांनी तेच केलं आहे की भक्ताला आजारपण आलं, खूप आजार, म्हणून 15 दिवस भगवंत स्वतः निद्रेत आहेत, स्वतः झोपत आहेत. काळजी करू नका म्हणतात माझी, मी झोपलो आहे कारण की माझ्या भक्ताचं मी माझं दुखणं 15 दिवसाचं अंगावर घेतलं आहे. मग त्याला जेव्हा सांगितलं मग अजून लवकर का नाही संपवलं, मला बरं का नाही केलं, ते म्हणे तेवढं भोगल्याशिवाय तुझी मुक्ती नाही. तू 15 दिवसासाठी जन्माला येशील, 13-14 दिवस राहशील आणि 15व्या दिवशी तुझा मृत्यू होईल. म्हणजे पुन्हा तुला जन्माला यावं लागेल. म्हणून मी तुझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या, तुझा ताप कमी करण्यासाठी काढे करून दिले भगवंतांनी. पण त्यांना जर मुक्ती द्यायची असती तर त्यांनी म्हटलं असतं तू माझ्या मांडीवर घे, तुला मुक्ती देतो. पण तसं त्या भगवंतांनी केलं नाही. भगवंतांनी काढे केले, भगवंतांनी त्याच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवल्या आणि त्याला 15 दिवस त्याला तसं, त्याच्यानंतर त्याला मुक्त केलं. तर तो म्हणाला हेच जर तुम्ही स्वतः भगवंत आहात तर या सगळ्या गोष्टी आधी नसत्या काय करता आल्या. तर तो म्हणाला नाही, तुझं जे संपत नाही तोपर्यंत मी असं काही करू शकत नाही. ते संपल्याबरोबर ते 15-16 दिवस जे माझे होते ते मी तुझं पुढचं एक 15 दिवस कमी केलं आहे ते मी माझ्यावर घेतो. आणि मी तिघंही भावंड झोपलेले आहेत.
तिघही भावंड झोपून आहे. मग हे कशासाठी केलं त्यांनी? मग जेव्हा त्याच्या मनातल्या या सगळ्या गोष्टी संपल्या तेव्हा भगवंतांनी त्याचं प्रारब्धही संपवलं आणि त्यासोबत पुण्याची गणना त्याची पूर्ण झाल्यामुळे त्याला आपल्या मार्गाला नेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तर ब्रह्मसुख नेले संसारे हे जे ज्ञान झालं त्याला, ते ज्ञान ते गोष्टी रूपाने आपण ऐकलं, ते श्रवण केलं. काय झालं? अद्वैत ब्रह्म निरूपिले जे कल्पनेरहित संचले क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे श्रीराम. आता ह्या निरूपणातून, ह्या गोष्टीतून, ह्या त्यांच्या कौतुकातून, ह्या त्यांच्या लीलेमधून, ती फक्त लीला फक्त त्या भक्तापुरती नाही, अजूनही तो उत्सव सुरू आहे ना. त्या उत्सवामध्ये तेच करतात, पुन्हा 15 दिवस झोपतात, पुन्हा त्यांना काढे पाजतात, सगळे मोठे मोठे राजवैद्य येतात, तरी भगवंत म्हणतात मला बरं वाटत नाही. राजवैद्यांचे उपाय त्यांना लागू पडत नाही. 15वा दिवस झाला की बहिणीकडे निघतात, मावशीकडे. या सगळ्या गोष्टी कशासाठी आहे? हे सगळं मला त्याच्यासाठी करावं लागलं. आणि जो असं करेल त्याला तेच फळ मिळेल जे त्याला मिळालं. संपलं काहीच नाही, काहीच संपलेलं नाही. हा जो जगन्नाथाचा आणि त्याच्या दोरीला हात लावणे, रथ निघणे, त्या रथाची वेगळी परंपरा, या सगळ्या गोष्टी आपल्याला सत्याकडे नेणार आहे. प्रत्येक गोष्टीला आता वारीमध्ये जे काय आहे ते सगळं सत्याकडे नेणार आहे. संसार गेला ज्ञानाद्वारे दोन्ही अपुरे पुरे एकही नाही. याच्यातला एकही जर एकाकडे लक्ष नाही दिलं, आता आपल्याला पटायला पाहिजे. त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीने, त्यांच्या निरूपणाच्या महत्त्वामुळे समर्थांचे शब्द, लिहिणारा कल्याण आणि आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद, तेव्हाच तर कुठे आपल्या हातात असे ग्रंथ पडतात. प्रत्यक्षात आपल्याला अनुभव नाही, पण अनुभव घेण्याची उत्सुकता असलेला शिष्यसुद्धा भगवंताला फार आवडतो. आणि तो म्हणतो बाकी पुढची काळजी करण्याचं कारण नाही. आमचे गोंदवलेकर महाराज आपले तर नेहमीच म्हणतात, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी जबाबदारी माझी. जय जय रघुवीर समर्थ. नामावर भर आहे. ते म्हणते नाम म्हणजे त्यांचं सत्य स्वरूप आहे भगवंताचं. भगवंताचं सत्य स्वरूप. कोणी म्हणतात की समोरचा सूर्य जो दिसतोय तो भगवंताचं स्वरूप आहे. कोणी म्हणतो वारीमध्ये आम्हाला भगवंत भेटतो. कोणाला जशी जशी बुद्धी असेल तसं भगवंताचं स्वरूप भेटतं. आजच माझ्या मुलांनी अतिशय सखोल प्रश्न मला विचारले. इतके सखोल प्रश्न म्हणजे हा मनात तुझ्या जे प्रश्न येतात ना, तू ऑन द ट्रॅक आहे म्हटलं. वय लहान असून सुद्धा 22 आणि 23 आणि 32 आणि 30 वर्षाची मुलं जर असे प्रश्न विचारायला लागले तर काही ना काही तर परिणाम आहे सत्याकडे जाण्याचा. आणि प्रश्नांची उत्तरं जर पूर्ण मिळाली नाही तरच तू रस्त्यावर आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर मिळालं तर आपल्याला ज्ञान, तसं ज्ञान पूर्ण होतच नाही. त्यामुळे जी अतृप्तता असते तेव्हाच सद्गुरू तुमच्यामध्ये बीजारोपण करतात, अन्यथा करत नाही. मग उत्सुकतेच्या पोटी ब्रह्मसुखाची गोडी आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जो आनंद होतो ह्या सगळ्या प्रश्नांनी, मग आपल्याला जर त्याच्या प्रश्नांनी आनंद होतो तर त्याच प्रश्नाचा आनंद समर्थांना नसेल का झाला? जय जय रघुवीर समर्थ. हा जो प्रश्न विचारण्याची परंपरा आपली पहिलेपासून वैदिक परंपरा आहे. प्रश्न विचारायचे आणि सद्गुरूंनी उत्तर द्यायचे. याच पद्धतीचे सगळे ग्रंथ आहेत. प्रश्न आणि उत्तर, विचारणारा प्रश्न. मग असा ब्रह्मसुखाची गोडी सांसारिक मागे वडी, संसार करता आवडी ब्रह्मी उपजेन मागोती. ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरी पुरे एकही नाही श्रीराम. या कारणे माझे चित्त. आता समर्थ म्हणतात की श्रोता म्हणतोय, या कारणे माझे चित्त चंचल झाले दुष्टित. असा नकारात्मक विचार करत करत, संसाराचा विचार करत करत, मायेमध्ये गुरफटल्यामुळे, अज्ञानामुळे, मायेमुळे गुरफटले असं समजतच नाही आपल्याला. मायेमध्ये गुरफटलं हे समजत नाही. समजलं असतं ना तर एवढं सगळं ज्ञान असणारे लोकसुद्धा असे मोठ्या मोठ्या स्कॅममध्ये अडकले नसते. ज्ञान सगळं आहे, सगळं ज्ञान आहे प्रत्येकाजवळ. जे दुसऱ्यांना ज्ञान देतात त्यांना ज्ञान नाही का? जे स्वतः ज्ञानी आहेत, इतकं चांगलं भाग्य आहे आपलं की महाराष्ट्रातून रामाची सेवा करायला लोक जात आहेत. महाराष्ट्रातले लोक सिलेक्ट झाले. ही RSSची कमाल आहे. आणि तिथे जाऊन समर्थ भक्त, समर्थांचं सगळं ज्ञान, समर्थांचा आशीर्वाद म्हणणारे की माझ्यावर आशीर्वाद आहे, ते सुद्धा अडकू शकतात का? म्हणजे माया किती प्रबळ आहे. रामाच्या पाशी बसून समर्थांची कृपा असून म्हणजे त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे कलियुगामध्ये सांग. त्यापेक्षा सतत आपलं कर्तव्य आणि नामस्मरण केलं तर माझे चित्त दुश्चित नाही होणार. आणि हा कलियुगाचा सध्याचा करंट, याच्यावरती वाईट अर्थाने चर्चा करायची गरज नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीतून आपण शिकू शकतो ना की इतकं सगळं ज्ञान पाठीशी असून सगळे ग्रंथ तोंडपाठ आहे. एक ग्रंथाचं कोणतंही अक्षर विचारात तोंडपाठ आहे. हजारो लोकांना आपण स्वतः ज्ञान देतोय. गुरुस्थानी आपण मानतो सगळ्यांना. आणि ते गुरु
इतके पतन त्यांचं घडू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर चंचळ झाले दुष्टित हे पटतंय. मग आपल्याला सद्गुरू सतत मार्गदर्शन करत असतात. हे जर मार्गदर्शन त्यांनी लक्षात नाही घेतलं आणि त्या ठिकाणी जर अहंकार झाला तर या सगळ्या गोष्टी घडतात. या सगळ्या गोष्टी घडतच असतात. ही माया आहे. ही ते त्यांचं चुकलं माझं चुकलं हा प्रश्न नाही. ही माया आहे. ही माया इतकी भयंकर आहे. चंचळ झाले दुष्टित. आणि ते आपला आदर्श राम आहे. त्यामुळे आपण विचार करतो. अन्यथा आपण कलियुगावर विचार करण्याचं कारणच नाही आहे. मग काय करणे निश्चित एकही नाही. एकही निश्चित होत नाही. गण चित्त दुष्टित आहे. तोंडाची बोबडीवर ते सांगू शकत नाहीत आमचं चुकलं म्हणून. तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीत. लाखो श्रोते समोर बसलेल्या लोकांना सांगणाऱ्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडू शकत नाही. एवढं त्यांची काठी बसते भगवंताची. माझे चित्त चंचळ झाले दुष्टित काय कारणे निश्चित एकही नाही श्रीराम. एकही गोष्ट आपल्या हाती लागत नाही. सद्गुरूंची कृपा ही सोपी गोष्ट नाही आहे. झेलणं सद्गुरूंची कृपा झेलणं ही सोपी गोष्ट नाही. सद्गुरू हसत असतील मनातल्या मनात. आपण त्यांचं म्हणणं चंचळ दुष्टित आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे की आपण काही चुकतोय की आपण बरोबर आहे. नंतर ऐसा श्रोता करी विनंती. म्हणून माझं चित्त दुष्टित न होय म्हणून त्यांनी समर्थांनी सांगितलं अशी विनंती करतोय श्रोता. श्रोता म्हणतो तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. तुझ्या दासबोधाला तू मला समजावून सांग. मला समजण्याची माझी ताकद नाही. आणि मला जर वाटलं मला समजलं तर त्या ठिकाणी सद्गुरूंची कृपा नाही. मला समजलं असं वाटलं म्हणजे मला कृपा नाही. म्हणजेच त्याच्या योगाने जर आपलं काही कार्य असेल मला समजलं म्हणून. मी जेव्हा दासबोधाच्या ह्याला सुरुवात केली म्हणजे मी केली काय आपोआप घडली. एक कोणीतरी व्यक्ती कारणीभूत घडला आणि आपण याला सुरुवात केली. 1.5 महिन्याच्या आतमध्ये एका माणसाचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अशा गोष्टी घडलेल्या आहेत बरं ताई. अशा आमच्या गुरुस्थानी अशा गोष्टी घडल्या आहेत. सगळं त्यांना तोंडपाठ आहे दासबोध दासबोध तोंडपाठ. आणि त्यांना सारखं वाटतं की मी कोणत्याही विषयावर बोलू शकतो. गादीवर बसवलं मला वाटतं सांगितलं आहे कोणती तरी गादी आहे या इथे या महाराजांची त्या ठिकाणी बसायला सांगितलं आणि तुम्ही बोला म्हणे आता फक्त 3 ओव्यांवर बोलायचं होतं अर्धा तास. एकही शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला नाही त्या व्यक्तीच्या. सद्गुरूंचा इतके वर्ष दासबोध सांगणारे त्यांच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. आणि त्यांनी त्या ठिकाणी एक असाच टोपी घालून बसलेला वारकरी बसला होता समोर. त्यांना सांगितलं हेच दिवस असतील वारकरी समोर ऐकायला बसला होता समर्थांचं हे दासबोधावर बोलणार म्हणून. आणि त्याला सांगितलं की आज तू बोल म्हणे. तर म्हणे मला समर्थांचा दासबोध कळणं शक्यच नाही. मी वाचला पण नाही तरी तू याच्यावर बोल. त्यांनी 3 ओव्या दिल्या आणि त्याच्यावरती त्याचं 1 तासाचं निरूपण झालं म्हणे यांच्या समोर बसून. म्हणजे कशी परीक्षा घेतात सद्गुरू प्रत्येकाचे. ते म्हणतात तुला समजलं असं वाटलं की मी तुझा अहंकार कमी करतो. या सगळ्या गोष्टी आतल्या आहेत. म्हणून त्यांनी म्हणे श्रोता करी विनंती. म्हणून श्रोत्यांनी विनंती केली. आणि हा प्रसंग मला सांगितला गेला. म्हणजे ही कोणाची लीला म्हणावी. तू सुरुवात करते आणि तुला बोलता येत आहे. तू आधी आरशाच्या समोर बसून बोलत होती तेव्हा जमत नव्हतं आणि तू जर बोलायला लागली तर मी तुला पुढचा प्रसंग सांगतो काय आहे. पुढच्या प्रसंगात असं घडणार आहे कारण सतत जागृत आहेत ते जागृत असल्यामुळे मी पुढची गोष्ट सांगतो की अशी त्याचा अहंकाराचं परिमार्जन झालं आणि त्याचा अपमान झाला. अहंकार तर सोड अपमान झाला. आणि दुसरा वारकरी ज्याने दासबोध हातात घेतला ना त्याचं 1 तासाचं निरूपण झालं. निरूपण करते समर्थ आहे. तो वारकऱ्याच्या रूपात येऊ का दासभक्त समर्थ भक्ताच्या रूपात येऊ. तो बोलणारा वक्ता कोण आहे तो समर्थ स्वतः आहे. असं सांगण्यासाठी खिरड्याहून फोन आला. म्हणजे त्या व्यक्तींनी सांगितलं या सगळ्या गोष्टी साध्या आहेत का. मग या अशा गोष्टी म्हणून श्रोत्याला विनंती करावी लागते. आणि ही जी विनंती आहे सतत डोक्यात ठेवली पाहिजे. मी तर म्हणते ज्ञानापेक्षा ही विनंती सगळ्यात महत्त्वाची. ज्ञानापेक्षा ही विनंती महत्त्वाची. आपण जे करतो ते समर्थ कृपेने घडतंय. माझं दासबोधाबद्दल बोलतोय म्हणून. अन्यथा काम करताना सुद्धा चला बरं महाराज आज माझ्यासोबत तर ते काम होणार नाही होणार तो सगळी तुमची जबाबदारी. जेवायला बसा बरं पटकन. या सगळ्या रोजच्या गोष्टी ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाच्या. असे कितीच लोकांचे अनुभव आहे की जे त्यांच्यासोबत महाराज जेवतात. मग आता राहावे किती म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. आणि तो म्हणाला की माझी मती ब्रह्माकार नाही आहे. मला हे सगळं आवडत असलं तरी मला माहिती आहे की माझ्यात दोष काय आहे.
दोष असे आहे की तुमचं सांगितलेलं एका मिनिटासाठी पट्ट बेलसरांनी सांगितलं आणि दुसऱ्या क्षणाला माझी मती माझ्या या मायेमध्ये अडकते. यासाठी काय उपाय? मग महाराज म्हणतात की तुम्ही असं असं करा, सतत नामस्मरण करा, जास्तीत जास्त वेळ इकडे द्या, कमी वेळ तुम्ही तिकडे द्या, हळूहळू एकदा का मनाला गोडी लागली इकडे वळाल. त्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील. अन्यथा प्रयत्नांच्या शिवाय परमेश्वर मिळणार नाही. काही ना काही तर प्रयत्न करावे लागेल. कृपा माझी आहेच, आशीर्वाद माझे आहे, प्रयत्न तू कर, पुढचं मी सांभाळतो. ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ आहे ऐसा श्रोता करी विनंती. म्हणजे अक्षरशः आपल्यासाठी बोलतायत समर्थ असं आपल्याला वाटलं पाहिजे. आपल्यामध्ये काय चुका होतात त्यासुद्धा आपल्याला पटल्या पाहिजे आणि तेव्हा कुठे ब्रह्माकार नाही माझी वृत्ती हे जाणवलं पाहिजे. नाही तर मी ब्रह्माकार आहे म्हणून ज्या काही गोष्टी घडल्या आपण त्या स्वतःच्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी बघतोय. फक्त आपण सगळेजण एकमेकांवर प्रेम करत असल्यामुळे सगळेजण शांत आहेत. कोणीही कोणावरती चर्चा करत नाही हे जरी असलं तरी आतमध्ये ज्वालामुखी पेटला आहे. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कुठे काय चुकलं तर आपण सद्गुरूंना विसरलो असंच त्याचं उत्तर येणार आहे. जर समर्थ भक्त म्हणतोय आपण तर सद्गुरूंचं आपण ऐकलं नाही, त्याचा हा परिणाम आपण प्रत्येक वेळी भोगत असतो. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देई सुंदर. आता म्हणतो याचं मी उत्तर अतिशय सुंदर तुला देतो. तुझे हे सगळे प्रश्न अतिशय उत्तम आहेत, एकदम उच्च दर्जाचे प्रश्न आहेत. त्यामुळे त्याचं उत्तर देईल. श्रोते व्हावे निरुत्तर क्षणे. काही वेळ तरी निरुत्तर व्हा. तुम्ही शब्द आता बोलू नका, निरुत्तर शब्द वापरू नका, तुम्ही निरुत्तर व्हा. आणि मग आता मी तुम्हाला काहीतरी असं सांगतो. म्हणजे असं करत आपल्याला सतत खिळवून ठेवण्याची त्यांची पद्धत आहे. कसंही करून माझ्याकडे मी अतिशय वडील तुमचे समजा आणि त्या वडिलांच्या नात्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न आणि तुमची इच्छा असेल तर त्यातून सुवर्णमध्य असा निघणार आहे की दोघांचंही आपल्याला आनंदाचं पारावार राहणार नाही अशी परिस्थिती. थोडा वेळ तर निरुत्तर व्हा, थोडा वेळ तरी ऐकायची सवय असली पाहिजे. आता मला जर मी म्हटलं 1 तास आपण बोलतोय आणि ऐकायची सवय असली पाहिजे, ते इतर जीवनामध्ये तरी ऐकायची सवय असली पाहिजे. इथे तर बोलायचं काम दिलंय तर आपण बोलतोय. मग आता वक्ता देईल सुंदर आणि वक्ता सुंदर उत्तर देणार आहे ह्याच्यावरती विश्वास ठेवा. श्रोते व्हावे निरुत्तर क्षण एका आता. आणि त्याचा परिणाम काय होणार आहे? क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे श्रीराम. या सगळ्या ओव्या की एकमेकांमध्ये गुंतलेल्याच आहेत. एकही ओवी सुटी नाही आहे की ही सोडली आणि ती धरली. कोणतीही घेतली तरी एकमेकांना लागते. आता ब्रह्मची होऊन जे पडिले. आता उत्तर आहे ब्रह्मची होऊन जे पडले. आपण आठवायचं आपल्या सद्गुरूंना, आपण आठवायचं आपल्या गुरुला, आपण आठवायचं दत्तस्वरूपाला आणि म्हणायचं ब्रह्मची होऊन जे झाले. कसे असतात ते कसे असतात? तेची मुक्तपदास गेले, ते मुक्तपदास गेलेले. आता सध्या वारीचे ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, एकनाथ, रामदास स्वामी सगळे कसे आहेत? आठवायचं त्यांचं चरित्र. ते मुक्तपदाला गेले. कोण? ब्रह्मची होऊन जे पडले. जे ब्रह्म होऊन झाले, जे त्यांनी आपल्या स्वतःच्या मायेवरती विजय मिळवला, मायेकडे दुर्लक्ष केलं आणि हात वर केला, संसार सागरामध्ये हात वर केला, भगवंतांनी हात धरला, तेच वाचले. बाकी सगळे पुन्हा येणार आहे जन्माला, पुन्हा सगळे जन्माला येणार आहेत आणि सगळे पुन्हा आपले आपले भोग भोगणार आहेत. सगळे भोगणार आहे. आपणही तसंच करणार. जर आपल्याला सद्गुरूंची कृपा झाली असून सुद्धा जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तसंच होणार आहे. म्हणजे कोण फक्त मुक्तपदाला गेले? जे फक्त ब्रह्म होऊन पडले, म्हणजे ज्यांनी ब्रह्माला जाणलं, ज्यांनी या सगळ्यावरती विजय मिळवून वरच्या गोष्टीला जाणलं, ते मुक्तपदाला गेले. ये र ते काय बुडाले व्यासाधिक. ये र ते सगळे उरलेले सगळे आपले बुडाले. बुडाले म्हणजे त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्या. बुडाले म्हणजे जात तर काही शक्यता संपतच नाही. आत्मा अमर असले हे तर त्यांनी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं भगवद्गीतेमध्ये. आत्मा नैनम छिंदन्ति शस्त्राणि. आत्मा मरत नाही, पुन्हा यावं लागतं जन्माला. मनाची आस संपली तरच आत्म्याला मुक्ती आहे. आणि आपण म्हणतो आत्म्याला मुक्ती मिळावी. हे नुसते मुलांनी मुक्ती देऊन आणि लोकांनी मुक्ती म्हणून ओम शांती म्हणून होणारं काम नाही आहे. हे आपल्यालाच करावं लागणार आहे. जाताना सोबत जर शांती घेऊन गेलो तर शांत आत्मा होणार आहे. अन्यथा कोणाच्या प्रार्थनेचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी चांगला होतो ज्यांनी केली प्रार्थना, पण जो मुक्त व्हायच्या दृष्टीने असतो त्याचा काहीही परिणाम होत नाही. मग आता श्रोता विनती करी पुढती शुको मुक्तो वामोदेव श्रुती. दोघेही मुक्त आदी अंती बोलत असे. त्यांनी सांगितलं बोलणारा आणि ऐकणारा दोन्ही आदी अंती शेवटी मुक्त होतील अशी काहीतरी क्लृप्ती.
वेदे बद्ध केले सर्व, वेदांमध्ये सगळे बद्ध झाले. मुक्त शुक वामदेव, सगळं वेदांमध्ये सुद्धा अडकलेले सुद्धा अबद्ध. वेद, शास्त्र, स्मृती, पुराण हे आपला आधार आहे. आपला आधार आहे म्हणजे अगदी लहानपणी चौथीत वगैरे असलं तरी सांगतात की आपले आधार ग्रंथ रामायण आणि महाभारत, ते वाचा आणि त्याच्याप्रमाणे ऐका, आणि हे आपले आधार आहेत हिंदू धर्माचे, बाकी काही नाही. भगवद्गीता, महाभारत, रामायण हे तरी 3 गोष्टी. पण याच्यावरती जाऊन ते म्हणतात आहे की ऐसा श्रोता वेदे बद्ध केले सर्व. पण वेदांमध्ये जो अडकला, आता ते नवीन येत आहे ना, वेदांमध्ये अडकला आणि वेदना समजली नाही त्याला, तर काही फायदा नाही. वेद वाचावा, वेदांनी बुद्धी वाढते, वेदांनी ज्ञान वाढतं, वेदांनी भगवंत कळतात. पण वेदांनी बद्धता पण येऊ शकते की वेद मला कळले म्हणजेच दशग्रंथी ब्राह्मण, वेद जाणणारे घनपाठी ब्राह्मण, सगळे वेद जाणणारे लोक आहेत. त्या वेदांनी सुद्धा बद्धता, वेद जाणतो वेद जाणतो वेद जाणतो म्हणजे ज्ञानी आहे, विद्वान आहे म्हणूनही बद्धता. पण वेदेबद्ध केले सर्व, मुक्त शुक वामदेव. पण मुक्त शुक आणि वामदेव अमरकथा ऐकली, एकदा श्रवण केलं आणि तीही चुकून माकून. त्याचं भाग्य किती थोर की शंकर पार्वतीचा संवाद ऐकायला मिळालाय शुकाला. आणि तेही आईच्या पोटात होता तो, पण तिकडे सुद्धा आईच्या पोटात, इकडे सुद्धा आईच्या पोटात. आणि अचानकपणे पिल्लू अंड पडलं आणि त्यातून त्याचा जन्म झाला. त्यांनी काही ठरवलेलं नाही. आणि इकडे शुक मुद्दाम दूर गेले अमरकथा सांगण्यासाठी, अमर गुफेमध्ये जाऊन बसले आणि तिथे याचा जन्म झाला. म्हणजे किती भाग्यवान म्हणावा हा. आणि तिथे जन्म झाल्यावर कुणी थांबायचं नाही. कोण तो इथे आहे थांबलेला, कोण हू हू करतोय, असं जेव्हा शंकरांच्या लक्षात आलं तर हा हुंकार देत होता, त्याला किती समजलं असेल. मग हे समजलं, हे वेदांपेक्षाही किती गूढ ज्ञान झालं आता की शंकरांच्या मुखातून. मग हे जे वेद आहेत, आता हे वेदच समजायचं याला दासबोधाला, तो कोणाच्या मुखातून आहे? निरूपण करणाऱ्याच्या, म्हणजे समर्थांच्या. जय जय रघुवीर समर्थ. अशी गोष्ट आहे ती. खरी गोष्ट ही आहे. समर्थांना हे सांगायचं, ते तिथे बोलले की नाही मला अजून बोललेले नाही. मी सांगते की अमरकथा ऐकून बाकी कोणते वेद ऐकले त्यांनी? सरळ मुखातून, सरळ गंगा, ज्ञानाची गंगा शंकराच्या मुखातून शुकाने ऐकली. आणि नुसती ऐकली नाही, आईच्या गर्भातून बाहेरच पडायला तयार नाही, कारण मला मायेचा पसारा नकोय म्हणाले. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, तसे आमचे समर्थ आहेत. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. असे हे जे शुक वामदेव आहेत ना, ते मुक्त आहेत. आता शुकांनी वेद वाचले होते का? आणि जे काही ऐकलं होतं ते वेदांपेक्षा अधिक होतं की नाही? म्हणजे वेद वाचून बद्धता येऊ शकते, वेद वाचून ज्ञान होऊ शकतं, पण बद्धता आहेच. जय जय रघुवीर. खूपच मोठी गोष्ट आहे. इतकी मोठी गोष्ट आहे ही, याच्यापेक्षा मोठं काहीच नाही असं प्रत्येक ओवीत वाटतंय. ज्ञान मिळालं वेदांनी, आणि वेदांनी बद्ध सुद्धा केलं. करू शकतात, केलं म्हणत नाही. ज्यांनी वेद वाचले, कदाचित त्याच्यातले आपण कितीतरी ऋषी पाहतो की जे आत्तासुद्धा सध्याच्या परिस्थितीत सुद्धा काही लोक जे मनापासून तळमळून बोलतात ना, ते वेदाध्ययनी लोक, की असं जरा असं वेगळं चाललंय, ते स्वतःच्या ब्रह्मस्वरूपामध्ये लीन असल्यामुळे ते तसे बोलू शकतात. मग तसा जो अनुभव घेतात ते, त्यांचं म्हणणं वेदेबद्ध केले सर्व, होऊ शकतात. वेदांनी बद्ध का येते? वेदांनी बद्धता ज्ञान केव्हा शोभतं? जेव्हा त्याच्यासोबत ती नम्रता असेल. विद्या विनयेन शोभते. हा तर सगळ्यात पहिल्यांदा शाळेमध्येच लिहिलेला वाक्प्रचार आहे. विद्या विनयेन शोभते. वेद शिकल्यानंतर, अरे 24 वर्ष गेले आमच्या आयुष्यातले वेद शिकण्यामध्ये. एक तर ह्याचा अहंकार, इतरांपेक्षा मला जास्त येतं याचा किती त्रास होता ते वेद शिकत असताना. ते सगळं मी शिकलो. किती कष्ट आहेत त्यांना आपणही बघतो, आपल्याला सुद्धा समजतं त्यांना किती कष्ट आहे, पण बद्धता आहे, कारण अनुभव नाही ना. आणि तेच आपला शुक. आणि नंतर त्याला सगळं ज्ञान झालं. त्यांनी वडिलांना ज्ञान दिलं आणि वडिलांनी त्याला कृष्णाकडे ओढलं. हे सगळ्या संकल्पना म्हणजे कशा ग्रेट आहेत. प्रत्येक याच्यावर आपण 1-1 तास चिंतन करू शकतो.
वडिलांना वाटलं हा तर पळून चालला, त्यांनी लागलीच आपलं वंशी विभूषित करा म्हणून आपल्या शिष्यांना पाठवलं. शिष्य आपले तुळशीचं दल तोडत असताना हा ऐकतोय, किती गोड आहे हे सगळं. म्हणजे ते जे ऐकलं होतं अमरकथा किंवा भगवंतांनी जेव्हा त्याला सांगितलं आईच्या पोटात असताना, बाहेर बाहेर आहे, मायेने काही होत नाही, तोच तो आवाज आहे किंवा त्याचंच ते वर्णन आहे, असं त्यांनी एकमेकांशी रिलेट केलं. तोच आहे तो वंशी विभूषित करा, असं जेव्हा त्याच्या लक्षात आलं, त्याला पक्क झालं, तेव्हा तो त्यांना म्हणे, कोण आहे तो, कोण बोलतंय, कोणाचे श्लोक आहे ते. अरे तुमचेच वडील आहे. मग असू दे वडील, माझ्या त्या आराध्याचं वर्णन करतात ना, ते माझे वडील मला मायेत बांधू नाही शकत, म्हणून तो वडिलांकडे आला बरं, व्यासांकडे, अन्यथा आला नसता. व्यासांनी सुद्धा काय गंमत केली आहे, त्याला आवडेल असा श्लोक, एवढा ज्ञानी आहे तो, त्यांनी अमरकथा ऐकलेली, त्याला स्वतःच्या मुखातून वडिलांनी असे श्लोक ऐकून आणि खेचलंही तरी कसं, माझ्या प्रेमासाठी नाही खेचलं मुलाला, की माझं प्रेम आहे आणि माझं तू पुढे जाऊन करावं, मी म्हातारपणी माझी काठी बनावी, यासाठी नाही. तू ये, तुला जे मिळालं आहे ना त्याचं मूर्त स्वरूप, मी जे कष्ट केले आतापर्यंत 18 पुराणं लिहून त्यांनी मला जे सुख नाही मिळालं, ते मला या भागवताने मिळालं, ते तुला ऐकवतो. आणि त्याला ते सगळं आठवलं. आता मायेत अडकण्याचं काही कारण नाही. जय जय रघुवीर. इतक्या भयंकर, म्हणजे इतक्या त्या सखोल ज्ञानाची परीक्षा. येथे बद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव. हे जे आहेत ना, हे सगळे मुक्त त्यामुळे झाले कारण ते त्याचा अनुभव त्यांनी स्वतःच्या जीवनात घेतला. त्याचा अनुभव त्यांच्या शुकाच्या बाबतीत तर सांगितलं आहे, वडील पुढे, मुलगा पुढे, वडील मागे. सरोवर लागलं, मुलगा जात असताना सरोवरातल्या स्त्रिया कोणीही लपल्या नाहीत पाण्यामध्ये, आणि जसे वडील आले पटकन पाण्यामध्ये गेल्या. त्यांच्या लक्षात आलं व्यासांनी मग पुढे जाऊन विचारलं त्याला, असं कसं घडलं, तू गेला तर, तू चांगला 18 वर्षाचा आहे, तू काय लहानसा बालक नाही आहे, 2 वर्षाचा 3 वर्षाचा 18 वर्षाचा तरुण मुलगा समोरून जातोय. त्यांना काहीच वाटलं नाही कशाचं, त्या बायका काहीच व्यवस्थित, आणि मी गेल्याबरोबर मी तर वयस्क आहे, मी तर ज्ञानी आहे, इतका ज्ञानी आहे, मला सगळं समजतं, माया काय ब्रह्म काय, मी त्याच्यावरती निरूपण केलं, आणि त्या मला लपल्या, आणि तुला नाही लपल्या, कारण त्यांनी तो अनुभव घेतला होता ब्रह्माचा. त्या वेगळ्या नाही, मी वेगळ्या नाही, सगळं ब्रह्मस्वरूप आहे. हा अनुभव मुलांनी घेतलेला, याचा किती आनंद झाला असेल व्यासांना, याच्यासारखा आनंद नाही. आणि पुढे जाऊन तर मला एकदा म्हणजे गुरूंनी सांगितलं की त्यांनी ते नाटक केलं आहे, व्यासांनी सुद्धा, की मला लोकांना द्वैतातले अनुभव मला शिकवायचे, म्हणून मी इथे थांबलो. प्रत्यक्षात त्यांचं तेवढं पुण्य होतं, म्हणूनच शुकदेव त्यांच्या पोटी आले. प्रत्यक्षात ते आपल्याला दाखवायला की मला असं कसं मुलगा मी हे नाही आहे, त्यांचं ते नाटक आहे. कारण इतके ज्ञानी आहेत ते, त्यांना असं वाटण्याचं कारणच नाही. पण आपल्यासाठी की मी द्वैतात मुलासाठी थांबलो, माझा अद्वैत जाणणारा मुलगा माझ्या पोटी आलेला आहे, आणि माझ्यापेक्षा तो ग्रेट आहे. वडिलांचं असंच असतं, वडील मुलाला आपल्यापेक्षा मोठं जाऊ इच्छितात. सद्गुरूसुद्धा आपल्याला शिष्याला खूप पुढे जावं असं वाटतं, आईलासुद्धा मुलगी आपल्यापेक्षा जास्त जावी वाटते. हेच ते रिलेशन आहे. मग त्यामुळे या सगळ्या गोष्टी मुक्त शुक वामदेव कशामुळे झाले सांगण्याचा उद्देश एवढाच की ज्ञानामुळे नाही झाले, ज्ञानाचं समजून ते स्वतः त्यामध्ये अनुभव त्यांनी त्या ज्ञानाचा घेतला म्हणून मुक्त झाले. नाही तर ज्ञानाचा दुरुपयोग झालेले लोक नुसते ज्ञान पोपटपंची करून आणि मायेच्या पसाऱ्यात अडकलेले चार्टर्ड विमानाने फिरणारे, ज्ञानाच्या भरोशावर चार्टर्ड विमान पाहिजे, मोठ्या मोठ्या गाड्या पाहिजे करोडोच्या, हे ज्ञानाचं लक्षण नाही आहे. ब्रह्मची होणी जे नाही. मग त्यांनी म्हटलं आता वेदेबद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव कैसा धरावा. आणि जो वेदवचनांमध्ये अभाव धरतो, वेदवचनांचा अभाव कैसा, वेदवचनांचा अभाव मानणारा कसा तो श्रोता असेल. म्हणजे एक तर माझ्यावरती विश्वास ठेवा, सत्यावरती विश्वास ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं. नंतर आता ऐसा श्रोता वेदाधारे, असा वेदांचा आधार घेत आमचे काका, जेव्हा आम्ही सुरुवात केली बोलायचं, असं काहीतरी ठरलं, काका म्हणे फक्त सत्य आणि अद्वैतावरती बोलायचं, इतर कोणतीही गोष्ट बोलायची नाही. हे मनाला पक्क ठरव, जो सत्य असेल ती सत्यच गोष्ट बोलायची. फक्त ज्याला 2 पैलू आहेत त्या गोष्टीला, हो किंवा नाही ज्याला असेल ते बोलायचं नाही. फक्त सत्य जी बाजू असेल तेवढी म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असतात ना, तर फक्त नाण्याबद्दल बोलायचं, इकडची बाजू नाही तिकडची बाजू नाही. ते संकेत सुद्धा लोक कसे आपल्याला देतात, बरोबर सद्गुरू कसे संकेत देत असतात. नंतर ऐसा श्रोता वेदाधारे देता झाला प्रत्योत्तरे.
मग असं वेदाधारे प्रत्युत्तर दोघेची मुक्त अत्याधारे प्रतिपाद्य केले. असं ज्यांचं होईल, श्रोता वक्ता एक होतील. वक्ता सत्य सांगेल आणि श्रोता सत्य ऐकेल आणि दोघांचं एकमत जेव्हा होईल तेव्हा मुक्त अत्याधारे आणि दोघे अत्यादरामुळे, एकमेकांच्या आदरामुळे, एकमेकांच्या सन्मानामुळे, एकमेकांची वेवलेंथ जुळल्यामुळे मुक्त. दोघंही मुक्त, ते तर मुक्तच असतात. हाही त्यांच्या परिसास. आता लोखंडाला परीस लागल्यानंतर जसं लोखंडाचं सोनं होतं तसं या शिष्याचं सोनं आहे. शिष्याचं सोनं आहे. हा श्रोता म्हणतात आहे, प्रत्यक्षात हे शिष्य आहे. हे म्हणताना श्रोता आणि वक्ता म्हणतात, पण प्रत्यक्षात ते गुरु शिष्य आहे. नंतर वक्ता बोले यावर वक्ता बोलतोय दोघेची मुक्त सृष्टीवरी. हे दोघेही सृष्टीवरती मुक्त आहे. मी याच्यावरती सगळ्यात पहिलं निरूपण, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचं, यावरतीच पहिलं निरूपण आहे खातगावच्या मठामध्ये मोहनबुवांच्या समोर. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे जगी म्हणजे जगात, धन्य म्हणजे धन्य, तो म्हणजे फक्त तोच, दास म्हणजे दासत्व असलेला, सर्वोत्तमाचा म्हणजे सर्वोत्तमाचा जो दास आहे तो, याच्यावरतीच बोलणं की जो तोच धन्य आहे की जो सर्वोत्तमाचा दास आहे. मग त्यांनी सांगितलं सृष्टीवरी हा जो शब्द आहे तो त्या अर्थाने आहे की सृष्टीवरी मरणानंतर मुक्ती मिळेल हा विचार वेदांताला तर मान्य नाही. मरणानंतर कोणी बघितली मुक्ती? कोण स्वर्गात गेला आणि कोण नरकात गेला कोणाला माहिती? असेलही ती संकल्पना, आपण पुराणांना नाही म्हणतच नाही, पण त्याच्या नंतरचं कोण कोण बघितलं? आता या क्षणाला सुद्धा कोणी स्वर्गात आहे का नरकात आहे कोणाला माहिती आहे? काहीच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की सृष्टीवरी, या सृष्टीमध्ये आपल्याला जो नरदेह मिळाला आहे आणि ही जी सृष्टी, हे जे आपलं स्वतःचं जे काही मायेमधलं अस्तित्व आहे त्या अस्तित्वामध्ये दोघेही मुक्त आहेत. जय जय रघुवीर समर्थ. इतकं सगळं मिळाल्यानंतर पुढे काय होईल, मी पुढे नरकात जाईन की स्वर्गात जाईन, हा खरंच विचार येईल का शिष्याच्या मनात? येणार नाही, येऊच शकत नाही. सृष्टीवरीच त्यांनी सांगितलं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो ह्या जगामध्ये, ह्याच जगामध्ये, पुढचं जग आणि मागचं जग, मागच्या जन्मी काय होतो आणि पुढच्या जन्मी काय होणार नाही, ह्याच जगामध्ये जगी धन्य तो धन्य आहे, बाकी कोणीही धन्य नाही. तो जो असं सांभाळतो तो. या सगळ्या गोष्टी, पाचही शब्द किती महत्त्वाचे आहे. आपल्या रामदासी परंपरेमधले जानकी जीवन स्मरण जय जय राम. आता ह्याला सुद्धा एक विशेष महत्त्व आहे. जानकीच्या सोबत राम, सीताराम, श्रीराम, जानकी आणि नंतर सांब, शिवाच्या सोबत पार्वती. एकट्या सांबाला, एकट्या रामाला असं महत्त्व नाही, दोघांना मिळून जेव्हा येतं. म्हणून आता बोलू नये, पण जय श्रीरामच्या नाऱ्यामुळेच सगळं नुकसान झालेलं आहे. सगळं हे जे नुकसान झालं आहे ना ते जय श्रीरामच्या नाऱ्यामुळे झालं आहे. सीताराम हे नाव होतं. मग हे सीताराम जेव्हापासून निघून गेलं त्यापासून नुकसान आपण आपलं करून घेतलेलं आहे. कोण कुठून काहीतरी नारे आणतात आणि बसवतात. एकटा श्रीराम म्हणतो मला मान्य नाही, माझी शक्तीच नाही माझ्याजवळ, तर मी कसा मान्य करू? जानकी जीवन स्मरण जय जय राम. यावरती मकरंद बुवांनी 1.5 तासाचं निरूपण केलं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. ऐसा श्रोता वेदाधारी देता झाला प्रत्युत्तरे दोघेही मुक्त अत्याधारे प्रतिपाद्य केले श्रीराम. अशा पद्धतीने दोघेही मुक्त, सांगणारा आणि सांगणारा. ह्यावेळी दोघांना मुक्त एकत्र का म्हटलंय? कारण त्याला तसा प्रकारचा श्रोता मिळाला. एकत्र जेव्हा दोघं जण आले ते दोघंही मुक्त आहे असं म्हणण्याचा याचा अर्थ हे मुक्त नव्हते असा नाही. ते दोघं जेव्हा एकत्र येतात त्यांच्यासारखी मुक्तता ह्याला मिळते. ते अत्याधारामुळे शक्य आहे, म्हणून दोघेही मुक्त आहे. आणि याही दोघेही मुक्त सृष्टीवरी. या सृष्टीवरी मुक्त होणं सोपं आहे का? म्हणजेच आपला हात भगवंतांनी धरला, भवसागरामध्ये आपल्याला पार करणार आपला हात भगवंतांनी धरला. ह्या सृष्टीमध्ये गेल्यावर धरतील त्यांच्या मांडीवर, तो नाही निमित्त. आत्ता धरला माझा हात, तर मुक्ती. आणि मुक्ती याच्यापेक्षा वेगळी काय? ह्याच्यापेक्षा वेगळी मुक्ती काय? याच क्षणी चिखलामध्ये कमळ उगवतं ना, तसं ह्याच चिखलामध्ये, या सृष्टीमध्ये मी मुक्त आहे. कारण कमळासारखं खाली चिखल आहे, वर कमळ उमललेलं आहे आणि ते विष्णूचं लाडकं फूल आहे. बघता बोले यावेळी दोघे मुक्त सृष्टीवरी ऐसे बोलता उरी कोणास आहे. असं जर बोललं तर याच्यापेक्षा वेगळं काय उरलंय, शिल्लक काय राहिलंय? बहु ऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात. अशा प्रकारचे लोक असंख्यात झालेले आपल्याला दिसतं 90% प्रदूषण आहे, 90% अज्ञानी लोक आहे, पण
असे कितीतरी सिद्ध मुनी झाले, बहु ऋषी, बहुमुनी, सिद्धयोगी, आत्मज्ञानी झाले. आपलं लक्ष नाही त्याच्याकडे. आपला प्राधान्यक्रम मायेकडे होता. अशा मायाधीशाच्या मागे लागलेले मुक्त असलेले लोक, बहु ऋषी, बहुमुनी, सिद्धयोगी, आपल्या घरातच कितीतरी लोक असतील. प्रत्येकाच्या आपण जे ऐकतोय ना निरूपण, त्या सगळ्यांच्या घरामध्ये एक एक मुक्त व्यक्ती, एक एक काय दोन दोन असतातच. म्हणूनच आपल्याला हे चांगला सत्संग मिळतो. आपले आजोबा, आजी, त्यांचे पणजोबा, कितीतरी, अरे ऋषींचं कुळ आहे आपलं, गोत्रापासून आहे. मग ते ऋषी कसे होते आपले? हे असे मुनी होते. म्हणून आपला या इतक्या सुंदर देहामध्ये आणि इतक्या सुंदर सत्संगामध्ये, इतक्या सुंदर सद्गुरूंच्या सोबत आपण आहोत. बहु ऋषी, बहुमुनी, सिद्धयोगी, आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी. झाले नाहीत का? ज्ञानेश्वर समाधानी, एकनाथ समाधानी, समर्थ समाधानी, मग झाले पुरुष समाधानी. असंख्यात झालेले, एक नाही, दोन नाही, हजाराची यादी. आपण इकडची सांगतो आणि ते तिकडची सांगतात. असं म्हणतो प्रदूषण आहे, ते म्हणतात सत्व सांगू का काय आहे? असे ज्ञानी, आत्मज्ञानी, ऋषी, मुनी, संत किती झाले असंख्यात. त्यांच्या मागे न जाता काय प्रदूषणाच्या मागे जायचं आहे? काय ते कुटुंबाच्या आणि काय त्या मायेच्या मागे जायचं आहे? माया ज्यांनी जाणली, जाणे ब्रह्म जाणे माया, त्यांच्या मागे जाणं. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलीक, पुन्हा त्यांनी नावं घेतली. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दाल्भ्यान, रुक्मांगदार्जुन, वसिष्ठ, विभीषणादीन, पुण्यानिमान पनव भागवतान स्मरामी. त्यांनी सांगितलं इतके जे भागवत आहेत, भागवत म्हणजे सिद्ध पुरुष, महापुरुष. जसे आपण इकडे आपल्याला मरायचं नाही, आपल्याला अमरत्व प्राप्त करायचं आहे म्हणून सप्त चिरंजीवांची उपासना करतो. सप्त चिरंजीव आपल्याला असं वाटतं की ते जसे अमर आहेत तसे आपण अमर होऊ. तर तसं यांचं नाव घेतल्याने आपल्याला किती सुंदर योग आहे हा. इतकी सुंदर वारी आणि इतकी सुंदर जगन्नाथाचा रथ आणि जगन्नाथाची यात्रा आणि जगन्नाथाची कृपा असताना या लोकांचं नाव आपल्या मुखातून बाहेर पडत आहे. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दाल्भ्यान, रुक्मांगदार्जुन, वसिष्ठ, विभीषणादीन, पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. हे जे पुण्यवान आत्मे आहेत त्यांचं स्मरण. कबीर, हरिरंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्रोत, द्रुमिश्चमस, करभाजनः. अशा प्रकारचे ह्या लोकांचं स्मरण करणं आपलं काम आहे. असे किती असंख्यात ऋषी, मुनी, सिद्धयोगी, आत्मज्ञानी असे समाधानी पुरुष झालेले आहेत. त्याचा श्लोक समर्थांनी या ठिकाणी दिला आहे. याही वेगळे थोर हे तर फक्त नावापुरते दिले. शीतावरून भाताची परीक्षा. त्यांना काय म्हणायचं आहे? जे जे सज्जन आहेत ना ते सगळे आपल्यासाठी त्या सगळ्यासाठी आपल्याला आपण त्यांच्या कृतज्ञ असलं पाहिजे. जे जे सज्जन आहेत, जे जे कोणते चांगले गुण दिसतात कोणामध्ये त्यांच्या समोर कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे ते अजूनही सुरू असलेली परंपरा आहे. आमच्या अनंत दादांसारखे नाव घ्यायला काही हरकत नाही. इतके सज्जन सगळे असताना त्यांच्या समोर जर आपण कृतज्ञ असू ना तर ह्या सगळ्या गोष्टीची परंपरा चालूच आहे म्हणतात. सज्जन वाईट संपत नाही, चांगलंही संपत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर याही वेगळे थोर मग यांनी म्हटलं याहीपेक्षा वेगळे थोर आहेत. त्या थोरांची परंपरा किती सांगू. समर्थ म्हणतात तो गुण संपत नाही. सत्वगुण संपत नाही, रजोगुण संपत नाही, तमोगुण संपत नाही. आपण सत्वगुणाकडे बघितलं तर सत्वगुणी कितीतरी दिसतात. फक्त डोळे पाहिजे, दृष्टी पाहिजे फक्त. याही वेगळे थोर ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आदी करून दिगंबर, विदेहादिका विदेह अवस्थेमध्ये ज्यांना देहाची किंमत नाही. नुसतं आपण जनकाचं चरित्र वाचतो फक्त. वेळ झाली आहे वाटतं. मी आता 4 ओळी वाचते आणि थांबते. याच्यावरती आपण शब्दांवरती निरूपण उद्या बघू. याही वेगळे थोर ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आदी करून दिगंबर, विदेहादिका श्रीराम. शुक, वामदेव मुक्त झाले, येर ते अवघेची बुडाले, या वचना विश्वासले, ते पडत मूर्ख श्रीराम. तरी वेद कैसे बोलला तो काय तुम्ही मिथ्या केला, ऐको न बघता देता झाला प्रत्योत्तर श्रीराम. वेद बोलिला पूर्वपक्ष, मूर्ख तेथेची लावी लक्ष, साधू आणि व्युत्पन्न दक्ष, त्यास हे नमे श्रीराम.
तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले. वेदांचे उद्धरिले न वचे कोणा श्रीराम. वेदांगी सामर्थ्य नसे तरी त्या वेदास कोण पुसे. म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्धरावया श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. घेतायत का दादाजी? नाही, तुम्ही घ्या, तुम्ही बाहेर आहे. बरं. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले. ते जागृतीस उडाले. आणि सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी वाणावे. जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. ग्रंथाचे करावे देहेतव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणी जगदीशाचे आणि कवित्वाची काय मानुषाचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तात्या आहेत आमचे तात्या. वंदे देवं विष्णुवशेष स्थिती हेतुं त्वामध्यात्मज्ञान विरंतर हृदि भाव्यं. हे या हे यद्वंद्वविहीनं परमेकं सत्ता मातं सर्वस्तं ऋषु. प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुधिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटम्. मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं. योगिध्येयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तेर्र्चितपादाम्बुजयुग्मम्. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासनं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लोकिरम्. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भूयमर्ते. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकांतस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदा. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चनं. पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर.